नमस्कार मंडळींनो. मुख्यमंत्री वारकरी महामंडळाबाबत 8 जुलै 2026 रोजी एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामुळे वारकरी संप्रदाय, कीर्तनकार आणि वारीशी संबंधित कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीला मोठी प्रशासकीय आता दिशा मिळालेली आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये हा जो नवीन जी-आर आहे तो नेमका काय आहे, कोणासाठी आहे आणि त्यामध्ये काय मंजूर नक्की करण्यात आलेले आहे आणि वारकऱ्यांना भविष्यात त्याचा कसा फायदा होऊ शकतो, ह्या सर्व गोष्टी आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ओके. आता जी पहिली अपडेट आलेली आहे याविषयी ती म्हणजे की आता राज्य शासनाने मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या प्रशासकीय रचनेला अधिकृत आता मान्यता दिलेली आहे आणि यामुळे महामंडळाचे जे कामकाज आहे, ओके, महामंडळाचे जे कामकाज आहे अधिक संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्याचा मार्ग जो आहे तो आता मोकळा सुद्धा झालेला आहे. ओके. आणि या शासन निर्णयानुसार महामंडळाच्या संचालक मंडळाच्या रचनेलाही आता मान्यता देण्यात आलेली आहे. यामुळे धोरणात्मक निर्णय आणि विविध योजनांची जी अंमलबजावणी आहे ती अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. ओके. तसेच आता शासनाने महामंडळाच्या भागधारकांच्या रचनेलाही अंतिम मान्यता दिलेली आहे. यामुळे महामंडळाच्या प्रशासनातील जबाबदाऱ्या आणि अधिकार स्पष्ट करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत वारीच्या काळात वारकऱ्यांना अन्न, निवारा, वैद्यकीय मदत, सुरक्षा, विमा कवच आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच तीर्थक्षेत्रांचा विकास आणि वारकरी संप्रदायासाठी कल्याणकारी योजना राबवण्याचाही समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. ओके. आणि या सर्व गोष्टी तुम्ही इथे वाचू सुद्धा शकता. ओके, प्रस्तावनेमध्ये. ओके. तसेच आता यापूर्वी 22 जानेवारी 2026 रोजी मुख्यमंत्री वारकरी महामंडळासाठी स्वतंत्र भांडवली आणि महसुली लेखा शीर्षाला मान्यतासुद्धा देण्यात आली होती. आता या नवीन शासन निर्णयामुळे महामंडळाच्या प्रशासकीय यंत्रणेला अधिकृत स्वरूप आता प्राप्त झालेले आहे. ओके. तसेच आता नंतरची जी अपडेट आहे ती म्हणजे की आता शासनाने स्पष्ट केलेले आहे की महामंडळामार्फत वारकरी आणि कीर्तनकारांसाठी विविध कल्याणकारी योजना, ओके, टप्प्याटप्प्याने आता राबवण्यात येतील. यामध्ये वारी दरम्यान आवश्यक सुविधा आणि सेवा उपलब्ध करून देण्यावर हा भर राहणार आहे. ओके. आणि हा जो शासन निर्णय आहे, ओके, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून हा जो जी-आर आहे, ओके, मी जो तुम्हाला दाखवते, ओके, तो तिथे तुम्हाला अवेलेबल भेटेल. ओके. इथं बघू सुद्धा शकता मुख्यमंत्री वारकरी महामंडळासाठी महामंडळाची रचना, संचालक मंडळ, भागधारक नियुक्त करण्याबाबत. ओके. आता याबद्दल सांगायचं झालं तर हा जो शासन निर्णय आहे सगळा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून तो डिजिटल स्वाक्षरीने जारी करण्यात आलेला आहे. म्हणजेच हा पूर्णपणे अधिकृत शासन निर्णय आहे मंडळींनो. ओके. आणि सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे की 8 जुलै 2026 रोजी मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या प्रशासकीय रचना, संचालक मंडळांची रचना आणि भागधारकांना शासनाची अधिकृत मान्यता मिळालेली आहे. यामुळे महामंडळामार्फत वारकरी आणि कीर्तनकारांसाठी भविष्यातील कल्याणकारी योजना आणि सुविधा अधिक प्रभावीपणे राबवण्याचा जो मार्ग आहे तो आता मोकळा झालेला आहे. ओके. महत्त्वाचे म्हणजे या शासन निर्णयात कोणत्याही नवीन आर्थिक अनुदानाची किंवा रोख लाभाची घोषणा करण्यात आलेली नाही आहे. हा निर्णय जो आहे तो मुख्यतः महामंडळाच्या प्रशासकीय संरचनेशी संबंधित आहे. ओके. तर मित्रमंडळींनो, मुख्यमंत्री वारकरी महामंडळाशी संबंधित नवीन योजना, नोंदणी किंवा इतर अधिकृत सूचना फक्त महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित विभागाकडून तुम्ही तपासा. ओके. आता ही जी आहे मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची प्रशासकीय रचना आहे. ओके. तुम्ही इथे अध्यक्ष, सहअध्यक्ष, उपाध्यक्ष यांची नावंसुद्धा बघू शकता. ओके. आता तसेच मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे संचालक मंडळ जे आहे ते सुद्धा इथे आहे. ओके. हे तुम्ही वाचू सुद्धा शकता. तसेच भागधारक, ओके, हे सुद्धा बघू शकता. तसेच आता सदर शासन निर्णय जो आहे तो महाराष्ट्र शासनाच्या www महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे. ओके. आणि त्याचा संकेतांक हा सुद्धा इथे आहे. सदर शासन निर्णय जो आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. ओके. तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, ओके, त्यांचं तुम्ही नावसुद्धा बघू शकता, वर्षा देशमुख, उपसचिव महाराष्ट्र शासन. ओके. हा संपूर्ण शासन निर्णय आलेला आहे वारकरी संप्रदायाबाबत. ओके. आता
एवढं सांगेल की जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर वारकरी बांधव आणि मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि महाराष्ट्र शासनाचे अधिकृत GR, शासकीय योजना आणि सर्व ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.